सुद्धा वाटलं महिलांची मजा आहे, माहेरी जाता येतं, मग आम्हाला देवा माहेर का नाहीये? बरं का, भांडण झालंय देवाचं आणि तुमचं, पुरुष वर्गाचं. देव म्हटले काय पाहिजे ते मागा, मी आहे ना. अरे मांगो उसी से जो देता है खुशी से, जो देता है खुशी से वो कहता नहीं किसी से, त्याचं नाव देव आहे. सगळे संत मंडळी गेली, ते म्हटले आमच्या महिला माहेरी जातात, श्रावण महिन्यात जातात, रक्षाबंधनाला, भाऊबीजेला जातात, आम्हालाही माहेर पाहिजे ना. देव म्हटले घाबरता कशाला, हे पंढरपूर तुमचं माहेरच आहे ना. माझे माहेर पंढरी. माहेर आहे. तुम्ही म्हणाल स्त्रीच्या साठी माहेराचा उल्लेख केला, मग आमच्यासाठी का नाही? म्हणून प्रथमच तुम्हाला माहेर सांगितलेलं आहे. माझी बहीण चंद्रभागा आणि करीत असे पापभंगा. तुमच्या बहिणीसारखी बहीण जगात नाहीये, नाही का? पहा काय सुंदर आहे, भाऊ आहे पुंडलिका सारखा. सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे तुम्ही. मला असं वाटतं गेलेल्या आईला सुद्धा असं वाटलं असेल की मला किती मोठं भाग्य आहे की माझं श्राद्ध सुद्धा इतक्या आनंदानं केलेलं आहे. हा आनंद सोहळाच आहे. म्हणून माऊलींची प्रत्यक्ष ओवी आहे, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या ना म्हणून आहे धनंजया जिया परी. मरण हसत असावं, मरणाला आलिंगन देताना आनंदी असावं. म्हणून असं म्हणतात जन्माला येणारा प्रत्येक जण रडतच आला, आणि जर तो नाही रडला तर आम्हाला टेन्शन येते. काय जीवन आहे असं म्हणतात. माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुलजी कलाम, त्यांना एका सद्गृहस्थानं विचारलं कुठं निघालात? म्हटले वाढदिवसाला निघालोय. कुणाचा वाढदिवस आहे? मित्राच्या मुलाचा आहे. हातात काय आहे? खेळणं आहे. वाढदिवसाला काहीतरी नेलं पाहिजे, छोट्या मुलाचा वाढदिवस आहे. त्या सद्गृहस्थानं सहज विचारलं का हो डॉक्टर साहेब वाढदिवस म्हणजे काय? सहज उत्तर दिलं. माणसं उगाच मोठी नाही होत, ते त्यांच्या विचारांनी मोठी होतात, नाही का? त्यांनी उत्तर दिलं वाढदिवस म्हणजे सांगू का, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला आणि तुम्ही रडल्यावर तुमच्या आईला आनंद झाला, त्याचं नाव वाढदिवस. तिथून पुढे तुमच्या आईला तुम्ही रडलेलं आवडत नाही, पण झाल्याबरोबर रडलंच पाहिजे तरच मूल सुरक्षित आहे. म्हणून झाल्याबरोबर रडल्यानंतर आईला आनंद होतो, त्याचं नाव वाढदिवस आहे. म्हणून येताना प्रत्येक जण रडतच येतो. उलट टांगलंय 9 महिने 9 दिवस, पण येताना त्याला इतका त्रास झाला तो रडत आला. पण त्यानं ठरवलं आलंय रडत, पण जाताना हसत जाता आलं पाहिजे, त्याचं नाव जीवन आहे. म्हणून काय केलं पाहिजे? तुकोबराय सांगतात याचसाठी केला होता अट्टाहास, आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. मग इथं बसलेलेच काय, पण जगामध्ये जेवढे आहेत तेवढ्यांना सुद्धा जायचं मात्र नक्की आहे. येण्याचंही हातात नाही आणि जाण्याचं सुद्धा हातात नाहीये. मग हातात काय आहे? प्रत्येक क्षण आपल्या हातात आहे, क्षणोक्षणा हाची. आणि तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आणि आयुष्य खातो काळ. म्हणून सावध तुम्हाला राहायला सांगितले, आम्हाला नाही. सावध होई बापा काळा
होता आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, सह्याद्रीच्या कड्यावर उभ्या असलेल्या त्या जिजाऊला विचारा, काय केलं तू बाई? एका मुलाला जन्म देताना काय करावं लागतं याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपल्या पाठीशी उभे असलेले शिवराय आहे. विचार करा, आपण फार भाग्यवान आहोत, जुन्नर तालुक्यात आहोत, नाही का? आपल्या इतकं भाग्य कुणाचंच नसावं मला असं वाटतं. जगामध्ये अजिंक्य असा राजा जन्माला आला, तो आमच्या तालुक्यात आला, हे आमचं अहोभाग्य आहे, नाही का? जगात असा राजा होणे नाही, जगात असं सौंदर्य कुठं पाहता येणार नाही, जगात अशी आई कुठं पाहायला मिळणार नाही, अशी आमची जिजाऊ. बाळणपण इथं झालंय. कधी विचारलं का महिला मंडळ? माझ्या जिजाऊ मातेला विचारलं का, आई तुमचं माहेर सिंदखेड राजा आहे, मग तुमचं बाळणपण इथं का झालं? कधी विचारलं का? नाही विचारलं. कधीतरी विचारा. त्या म्हणतात, माझ्या वडिलांनी आणि माझ्या भावाने माझ्या नवऱ्याचा आणि दिराचा अपमान केला म्हणून माझं बाळणपण माहेरात नाही, मी इथं केलंय. महत्व आहे ते कुणाला? सासरी दिलंय. विचार करा कधीतरी. स्वाभिमान आहे. अर्थात भाऊ सुद्धा एक गेलाच ना, दत्ता नावाचा भाऊ सुद्धा गेलेला आहे, पण संभाजी नावाचे दीर सुद्धा गेलेत, नाही का? सासरच्या बाजूने उभी राहिलेली जिजाऊ माता आहे आणि या धरणीला प्रार्थना करते, या महाराष्ट्राला त्राता मला कुणाला तरी उभं करायचं आहे, म्हणून माझ्या पदरात दान टाकता. माझं आयुष्य शेवटच्या क्षणी चांगलं गेलं पाहिजे आणि मला म्हणता आलं पाहिजे यासाठी केला होता. खूप सुंदर जीवन आहे माणसाचं, पण जगता आलं पाहिजे, नाही का? जेव्हा धर्मावर ग्लानी येते ना, तेव्हा देव अवतार घेतात. यदा यदा ही ग्लानिर्भवति भारत अभ्युदानाधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्मावर ग्लानी आली की देव अवतार घेतात आणि माणसं विखुरली की संतांना अवतार घ्यावा लागतो. पण संत आणि देव याच्यात फरक काहीच नाहीये. तेची संत निमित्त त्या प्रतिमा, काही फरक नाहीये. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणच देव होय गुरु. तेच गुरु होतात, तेच देव असतात. दिसायला माणसं आहेत पण ते देव स्वरूपच असतात. मग प्रत्येकाच्या आतमध्ये भगवंत आहेच आहे. गीतेत भगवंत सांगतात, ममे वंशो जीव लोके जीवभूता सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. मी प्रत्येकाच्या आत आहे, पण प्रत्येकाच्या आत असताना कुणाला कळाला कुणाला नाही कळाला. 4 प्रकारची माणसं आहेत, नाही का? अज्ञानातले अज्ञानी आहेत, अज्ञानातले ज्ञानी आहेत, ज्ञानातले अज्ञानी आहेत आणि ज्ञानातले ज्ञानी सुद्धा आहेत. 4 प्रकारचा समाज आहे, बरोबर आहे ना? पण तुकोबराय सुद्धा म्हणतात समाजामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत, नाही का? प्रकाराचे 3, बरोबर आहे ना? हे जन आहे ना 3 प्रकारचं आहे. सत्व रज तम सुद्धा प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या. एखादा म्हणतो तो माणूस किती सात्विक आहे, एखादा म्हणतो तो किती तामस आहे, एखादा म्हणतो तो किती राजस आहे. 3 प्रकारची लोक आहेत. मग त्याच्यामध्ये आपण कुठे मोडतो हे आपल्याला माहित पाहिजे. पण तरी देखील धर्माचे पालन करे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे. हे धर्माचं काम आहे. ही जी मुलं उभी आहेत ना, त्यांना शिकवलं जातं धर्म म्हणजे. तसं पाहिलं तर धर्माची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. तुम्ही आम्हाला नक्कीच म्हणता तुमचा स्त्री धर्म आहे, आम्ही तुम्हाला म्हणतो तुमचा पुरुष धर्म आहे. आम्ही यांना म्हणतो तुमचा पखवाज वाजवणं हा तुमचा धर्म आहे, गायन हा तुमचा धर्म आहे, टाळ वाजवणं हा तुमचा धर्म आहे, व्यवहार करणं हा धर्म आहे, शेती करणं हा धर्म आहे. प्रत्येकाची धर्माची व्याख्या जरी वेगळी असली तरी तुकोबरायांची व्याख्या काय आहे? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबराय म्हणतात पाखंडाचं खंडन करावं, पण माऊली त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, जे खळांची व्यंकटी सांड आणि तया सत्कर्मी रती वाढ. विचार करा, एवढंस लेकरू सांगते खंडन नक्की करावं, पण माऊली सांगतात त्यांना सुद्धा सत्कर्माची बुद्धी देवा तू दे. तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. असं असणारं संत वाङ्मय आहे. म्हणून खळांना सुद्धा संधी देण्याचं काम माऊली करतायत, बरं का? विचार करा.
आपल्याला ते जमणार नाही. म्हणून गीतेमध्ये भगवान म्हणतात साम दाम आणि दंड ही गीतेची शिकवण आहे. साम दाम दंड गीतेची शिकवण आहे. पण माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडोतया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणून माणसानं या भूमीवरती आलोच आहोत ना, हा मृत्यूलोक आहे. मृत्यूलोक म्हणजे येणारा प्रत्येकाचा नाश होणारच आहे. मग तो दगड असो, माती असो, किडा असो, मुंगी असो, माणूस असो, पशु असो, पक्षी असो, नवे नवे सगळ्याचा अंत आहेच आहे. मग काय केलं पाहिजे? प्रत्येकानं आपापला धर्म सांभाळला पाहिजे. आणि मग म्हणावं लागेल यासाठी केला होता अट्टहास. आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. मग तो शेवटचा दिवस कधी आहे हे आजपर्यंत कुणालाही कळालेलं? त्याचा एक आरसा मिळाला पाहिजे. हो, आपल्या कपाळावर काय लिहिलंय हे वाचता आलं पाहिजे. माणसं सगळी प्रॉपर्टी विकतील पण आरसा विकत घेतील. म्हणतील तेवढा आरसा आपण विकत घेऊ. पण अजून तशी सुविधा निघाली. माणसं म्हणतात जगात फार प्रगती झाली, जगामध्ये सर्व विज्ञानानं प्रगती केली असं माणसांना वाटतं. पण अजून 4 गोष्टींचा शोध लागला नाही. अजून पोटातलं मूल सोयीचं झालं नाही. अजून माणसाच्या अंगातलं रक्त कंपनीनं निर्माण केलं नाही. अजून हाताच्या बोटाचे ठसे एकासारखे दुसऱ्याचे नाहीत. आणि आजपर्यंत माणूस मरण्यासाठी दिवस कोणता आहे हे अजून कळू दिलं. अक्षर सटवीनं घातलंय. कुणी घातलं अक्षर? महिला मंडळ सटवीनं घातलं. लोक म्हणतात बाईच्या पोटात काही राहत नाही. आजपर्यंत सटवीनं कुणाला येऊन सांगितलं नाही की तुमचं मरण कधी आहे. मग अजून किती तिनं पोटात ठेवायचं? पहा ना, विनोदाचा भाग नाही, तसा अभ्यासाचा भाग आहे. जर सटवीनं अक्षर घातलं तरी तिने अजून कुणाला सांगितलं? जसं डॉक्टरनी लिहिलेली चिठ्ठी मेडिकलवाल्यालाच वाचता येते, तसं सटवीनं लिहिलेलं अक्षर फक्त यमाला वाचता येतं. बाकी कुणाला वाचण्याची परवानगी नाही आणि वाचता सुद्धा येत नाही. मग वाचाल तर वाचाल. पुस्तक माणसाचं मस्तक घडवतं. घडलेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नाही. तेच मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही. आणि म्हणून एक जागतिक तत्ववेत्ता वारेलीन नावाचा म्हणतो पुस्तकाशिवाय न्याय झोपलेला आहे. ईश्वर मौन आहे, शब्द मुके आहे, दर्शन लंगडे आहे, प्राकृतिक विज्ञान स्तब्ध आहे आणि सर्व वस्तू अंधकारमय आहे. मग वाचाल तर वाचाल. म्हणून संतांचे ग्रंथ आपल्यापर्यंत आले. संत जरी गेले तरी ग्रंथांच्या रूपानं ते आपल्यापर्यंत आहे. मग आजचा कार्यक्रम का करायचा हे सुद्धा संतांनी सांगितलं, अन्यथा आपल्याला कळालं नसतं. म्हणून संतांचे अवतार आहेत. काय केलं पाहिजे? माऊली नसते तर ज्ञान नसतं आणि शिवराय नसते तर बसायला स्थान नसतं. एवढं जरी कळालं ना तरी जीवनामध्ये मनुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. माऊलींनी जगात येऊन जन्म थोडासा अगदी अवधीमध्येच एवढं ज्ञान दिलं. जन्म प्रत्येकाला आहे पण आपल्याला काय केलं पाहिजे याचं ध्येय प्रत्येकाला पाहिजे. यासाठी केला होता असा अट्टहास पाहिजे. आपल्याला काय केलं पाहिजे. आणि 16 वर्षाच्या लेकरानं जगाला ग्रंथ दिला, नाही का? अरे रेड्यानं वेद गायले म्हणून ज्ञानेश्वरांना पुसतात. ज्ञानेश्वरीपेक्षा चमत्कार रुजतात. माणसांना विचार आळंदीला का जाता? माणसं म्हणतात रेड्यानं वेद गायले म्हणून, भिंत चालवली म्हणून, मांडे भाजले म्हणून, म्हणून जाऊ नका. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी. जगात महान एक ग्रंथ ठरला जगात, ज्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. माणसाला 2 डोळ्याची, 2 कानाची, 2 नाकाची, 1 तोंडाचं, 1 याचं आणि 1 याचं, 9 छिद्र आहेत. पण 10वं जेव्हा ओपन होतं ना तेव्हा माणसं म्हणतात कवटी फुटली आता चला. बरोबर आहे ना? मग ते 10वं द्वार आहे ना ते झाकलं पाहिजे. म्हणून डोक्यावरती पदर आपल्या होता आणि यांच्या डोक्यात टोपी होती. बरोबर आहे ना? कपाळाला कुंकू लावत जा. कुंकू लावलेली माणसं फार वेगळी वाटतात, देवासारखी वाटतात. बुक्का लावत जा, अष्टगन लावत जा. बरोबर आहे ना? किती छान आहे हे सगळं. हिंदू धर्माची ही प्रतीक आहेत आपल्याला दिलेली. हे कशासाठी दिली? हे आज्ञा चक्र आहे. इथून आज्ञा येते काय केलं पाहिजे. बरोबर आहे ना? रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करंगळीचं रक्त देऊन शिवरायांनी शपथ घेतली, हे महाराष्ट्र
कुणी उभं केलं? हे सुख संपन्न आता जे दिसतंय ते कशासाठी दिसतं, का दिसतं, कोणासाठी केलं याचा विचार केला? कपाळाचं कुंकू सांगून जातं, ती पॉझिटिव्हिटी येते. म्हणून माणसांच्या विचाराने डोक्यामध्ये कहर केलेला असेल ना, तर कुंकू लावलं तर ती पॉझिटिव्हिटी येते, मन शांत होतं. म्हणून कपाळाला कुंकू दिलेलं आहे महिलांच्या सुद्धा, बरोबर आहे ना? पण आता झालं काय? कुंकू गेलं, गंध गेलं. जेव्हा टिकली आली तेव्हा बाथरूमची भिंत सुद्धा सौभाग्यवती झाली, नाही का? तरी देवघरामध्ये जाऊन सकाळी पाया पडून निदान कमीत कमी हळदी कुंकू लावलं पाहिजे. ची पूजा त्याच्यासाठी करावी, त्या कुंकवानं येणाऱ्या माणसामध्ये पॉझिटिव्हिटी येते, मानच येईल आतमध्ये. कारण तो उंबरा त्याला सांगतो, या उंबऱ्यावरती टिळा माझ्या कपाळाला आहे. अरे फार सुंदर आहे हे सगळं, फक्त प्रतिभा शैलीतून आविष्काराला आलेल्या ईश्वरी आहे. तिचा सुटलेला सुगंध म्हणजे हरिपाठ आहे. तो हरिपाठ नित्य आपल्या घरी आपला पाठ होतो आणि हरी आपल्याकडे पाठ करत नाही. हरीमध्ये इतकं मग्न व्हावं, इतकं मग्न व्हावं, असा ताल धरावा आणि पुण्याची गणना कोण करी? हरिपाठ कीर्ती पवित्राची होय, देहाचे होय देहाच्याचा. हरिपाठ पवित्राची होय दशरथ राजाच्या कपाळावरती लिहिलेलं होतं मूल होणार. पण आशीर्वादाची एक ताकद आहे, आशीर्वादाची. आशीर्वाद देणारी माणसं जर असतील तर तुम्हाला त्याच्या नाही का? असं म्हणतात मूल नाहीये बरं का, पण जटायू राहू द्या. तेव्हा जटायू म्हणतो, राजा बी पॉझिटिव्ह. काय म्हटले? बी पॉझिटिव्ह. हा तर म्हणा, अरे पण नाही ना, मला मुलगाच नाही, मुलगी नाही, मुलंच नाही, 3 राण्या आहेत पण काहीच नाही. तुम्ही काय म्हणता? होणार आहे, फक्त हा तर म्हणा. म्हणून आपल्या दारात जर कुणी आलं आणि मागितलं ना काही, तर लगेच काही नाही म्हणू नाही. बी पॉझिटिव्ह. दशरथ राजा म्हणले, आता तुझ्या पुढे काय सांगू, मला नाही ना मुलबाळ. पुत्र कामेष्टी करण्याचा विचार आहे, पण होईलच याची खात्री तुमच्या नशिबातच नाही असं मला सांगितलंय, त्यामुळे मला चिंता आहे. जटायू म्हणले, हा म्हणा, बघू पुढे काय आहे, पण तुमच्या पोराला पहिलं होणारं पोरग मला द्या. तुमच्या नशिबामध्ये 4 मुलं होती, मला पोरग द्या पाणी पाजायला. दशरथ राजा म्हटले, नक्की देईन. म्हणून आपल्याला वाटतं राम माग का नाही गेले, अंत्यविधीला का नाही गेले, कारण ते वचनात गुंतलेले होते, मी पाणी पाजायला जटायूला जाणार आहे. अरे एवढं सोपं नका समजू, माझा राम आहे तो. विचार करा, बापाला पाणी न पाजता बापानेच दिलेल्या वचनाला जागणारा एकमेव राजा आहे, ज्याचं नाव प्रभू रामचंद्र आहे. विचार करा कधीतरी. आणि प्रभू रामचंद्रांनी आयुष्यात खूप चांगलं वागून पाहिलं, तरी पण त्रास मात्र चुकला नाही. शेवटी पुन्हा अवतार घेतला आणि मग खेळतो येण्याची, मग खेळावा लागला कृष्ण अवतारामध्ये. अरे हे नाही चांगलं वागता आलं तर कृष्ण नीती सुद्धा आपल्याला अंगीकारावी लागते. मग हा गनिमी कावा आताच नाही आहे, तो कृष्णापासून आला. मग त्या गोष्टी कराव्या लागल्या आणि मग मात्र विध्वंसक वृत्ती कर्णाला सांगून पाहिलं कृष्णाने, अरे बाबा ती तुझी आई आहे, पण म्हटलं मी मित्र सोडणार नाहीये. सारखा महान दातृत्ववान पुण्यशी अख्खं सुद्धा त्यानं पालथ केलं असतं, एवढी ताकद होती त्याच्यामध्ये. फक्त एक सुद्धा चांगला निवडा, हे महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट विचार, काहीच करू नका, शांत बसा. खूप छान आहे महाभारत, छान आहे. चंद्र जटायूला पाणी पाजण्यासाठी आहे म्हणताय, काका पक्षाला, काका माझ्या वडिलांनी दिलेल्या मला उभं करतो, दैदिप्यमान शरीर देतो तुम्हाला, बरं काय. अरुणाची पोरं आहेत, कश्यप आणि उन्नताची पोरं आहेत. गरुड सूर्याचा सारथी आहे आणि गरुड देवाचं वाहन आहे. गरुड म्हणतोय मला पाणी पाजू नका, फक्त तोंडाला 2 थेंब लावा. का? राम म्हणायचं राहील, पाणी घशाखाली जाताना राम म्हणाय, मग मात्र म्हणता येणार नाही याच्यासाठी केला होता.
म्हणून एकच का आणि फक्त मला मांडी द्या, कारण देवाच्या मांडीवर देह आता निश्चिंतीने पावलं विसावा आणि ती भूक गेली, मला आता एवढंच द्या. आता निश्चिंतीने बाबा, आता निश्चिंतीने बाबालो, आता निश्चिंतीने बाबालो तुका धावा कृष्णजिया कृष्णजिया कुंडलिया धावा कृष्णजिया आता निश्चिंतीने बाबा, आता निश्चिंतीने बाबा. पुढे जाऊन कशा अभंग निर्माण केले असतील माऊलींनी, ओव्या कशा. जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. माऊलींचं स्थलांतर करून त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित करा, आधी त्यांना घर बांधून द्या, मग जलाशय निर्माण करा आणि मग झाडं विविध प्रकारची लावा, फळा फुलांची. बरं सुद्धा इथं काय म्हणताय, कवतुक वाटे झाली या वेच पाहिजे देवा, आता मला मरायचंय, आता माझे थोडीवर का पूर्वी वानप्रस्थाला म्हणजे काय माहितीये का पोरांना, त्यांचा एक केस पिकला की पोरांच्या हातामध्ये सगळं द्यायचं आणि जंगलात जाणं सुद्धा, एका वस्त्रावर जायचं आणि पक्ष्यांना पाणी ठेवलेलं त्या मडक्यामध्ये 3 दगडाच्या चुलीवरती हाताने, आणि त्या मडक्यात काही शिजवायचं असेल ते पण अन्न नाही, कंदमुळं, कुणी कच्च पिईल कुणी गरम करून पिईल, त्यात एकाच याच्यावर, त्याचं नाव वानप्रस्थ आहे. वानप्रस्थाला जायचंय. आपला सुद्धा वानप्रस्थाला जाता लेट असला तरी वानप्रस्थ आपल्याला आपल्या प्रमाणे आता गेलेल्या आईच्या पतींना सांगतेय, 3 वेळ दिसते न पाहिलं वाचा, एकतर त्या जिभेनं कुणाला वाईट बोल, खूप चांगलं खावं वाटतं, तिकडे लक्ष देणारी आपली पती आता इथं फार अवघड वरती सांगितला, न पाहिल्यासारखं जिभेवर सांगा, ते मन इकडे इकडं स्वैरभैर होतं, त्याचं नाव वान करता आलं. किती चांगली मुलं असू द्या, करू शकणार नाही, करू शकणार. बायको इतकं मन नाही करता येत, बायको ती बायको. अरे पोरांना तुम्हाला नवऱ्यात असतो काय माहिती, पहिल्यापासूनच आहे. पती हिता पावेची ते पतीच्या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. सगळी सुख उपभोगण्यासाठी नवरा बायको एकत्र असं नाही उपभोगतायत. म्हणून प्रपंच माझी भार्या गुणवंत, उद्योगी परमार्थ आवडी, उभयता जोडी सुखवाडे, सद्बुद्धी तेथे हे ठरलेलं आहे. एखादी विधवा बाई असेल ना, तिच्याकडे पुरुषाकडे बघण्याचा बदलतोच, काय माहिती, पण हे देवानेच दिलेली आतून खचत जातं. म्हणून त्या बापाला जगामध्ये अनमोल अशी देणगी देवानं दिलेली आहे, तो देवच अपेक्षित होत चाललाय. कारण त्याला एकच कारण आहे, पोरांना सुद्धा वेळ नाहीये, त्यांच्या नोकऱ्या आहेत, अरे इंजिनिअरिंग आहे, हे सोपं नाही आहे. म्हणून आहे त्याच्या समाधान माना, ठेविले आनंदे समाधान, एवढंच करा. म्हणून असेपर्यंत एका दुःख शेअर करा, असेपर्यंत एकमेकाला कुठलं, कारण अटॅकचं प्रमाण जास्त वाढत चाललंय, बरोबर आहे ना. एकमेकाला माहितीये का मन मोकळं होतं, म्हणून बोलत जा. तुम्हाला मारलं पण स्वतः आत्महत्या केली. बाबा आमट्यांची नात शीतल करच की जीवनामध्ये संघर्षमय जीवन कसं जगावं आणि त्याच्या मागचं कारण नीट शोधा. विज्ञानानंद स्वामी ज्यांनी मनशक्ती नावाची ठेवली तरी मार्क वाढत होते, एवढी ताकद त्या पुस्तकात आजही आहे. यायची 2.5 रुपये किंमत होती पुस्तकाची, 86 ला. सुंदर जीवन जगले ते विज्ञानानंद स्वामी, पण त्यांनी देह ठेवला. याचा अर्थ आहे असा आहे, पण अशी माणसं खचून का जातात हाही विचार केला पाहिजे. पडतं काय आवडे, आणि आपल्याकडे 2 आउटलेट, भरपूर भांडावं आणि रडावं. मन आउटलेट कमी पडतं, गटार साठतात, मग ते आउटलेट देत आणि मग अटॅकचं प्रमाणही कमी होईल. आणि माणूस गेल्यानंतर तरी सांगायला पाहिजे होतं, सकाळी त्याचं दुखत होतं, एवढं त्यांनी सांगितलं असतं तर मी दवाखान्यात नाही कळणार. म्हणून ही वाणी दिलेली आहे, बोलत जावं. असं बाबा आरणगाव मध्ये बसलेत आणि पत्नी आहे ना कपडे वाळत घालत होती. काय नाव होतं पत्नीचं, म्हणतात जाना इकडे इकडे. माणसं आपल्याला कधीतरी म्हणतात बस झालं इथं बस पडले, सकाळच्या प्रहरी काय बस चाललंय, अगं बस बस, सकाळच्या प्रहरी धुना आहे, भांडी आहे, बस दंगडी अंतरलेली आहे, ते मांडी घालून बसले, सकाळचा नित्यनेम चाललाय. झाल्यानंतर काय म्हणतात ते म्हणले काय नाही अगं हे आपल्या दारापुढे झाड, तर शेतकरी येतो मला विकत झाड, तुम्हाला बरं नाही असं काही नाही ना. हे झाड कशाचं आहे,
ती म्हणली सांगूच का कागजाना याची पानं कुणी कुणाबरोबर जाणार नाही आणि कुणी कुणाबरोबर आलेलं सुद्धा येताना घेऊन आला काय जाताना घेऊन जाणार काय नको अभिमान धरू भल्या माणसा येता घेऊन जाणार काय
भांडी घाशी ती धुणं धुती शेतात ज्ञान आला. उद्या मला जायचं हे सांगितल्यानंतर तू घाबरली नाही. शिकले म्हणून घरामध्ये सुद्धा आपल्या खूप मोठी मोठी माणसं आहेत, पण आपल्याला काय कळत. या संसाराच्या पायरे मना नाही रे मना, या संसाराच्या आता तरी खरं बोल रे मना, या संसाराच्या देव आठवला नाही रे मना, देव आठवला नाही रे मना. यमान लावली फाशी, यमान लावली फाशी, नाही गेली एकादशी एकादशी रे मना. आता तरी खरं बोल रे मना, मना या संसाराच्या रे मना. आणि म्हणून सावता बाबा म्हणतात कौतुक वाटे झाली. अरे माझं मला कौतुक वाटू लागलं की मला अशी बायको, माझ्या मुखामध्ये सतत देवाचं नाव आहे आणि एवढं भाग्य मला मिळालं असं स्वतः गेले विठोबा. बघा ह्या बहिणी सांगतात आमच्या बहिणीसारखी विचार करा असं जीवन. अग मावशी म्हणून धरतो माझ्या बहिणीचा हरी, अग मावशी म्हणून धरतो बाई माझ्या बहिणीचं बाळ. बहिणीसारखी माया मामासारखं भाच्यावरती प्रेम दुसरं कुणाचंच नाही बरं का. मामा या बाच्याची कुस्ती लागशी ना समजा बहिणीच्या बाळाला. खूप छान होतं बरं का सगळं. बाहेर आता असं हे सगळं मागच्या पिढीनं किती
तसं तुकोबाराय सुद्धा म्हणतात सासूसाठी रडे. तसं रडण्याची कारण वेगवेगळी आहेत, पण खऱ्या अंतःकरणाने रडणारी माणसं लगेच दिसतात. असंच जगामध्ये जगा की आपल्यासाठी रडणारी सुना. पोरींवर संस्कार केले, बाबा जावई तुमच्या सुना तुमच्यावर प्रचंड प्रेम करतील. सतीचा कपाळी हळदी कुंकुम पान आयव मरण सरंडली ससादराणी एवढ्या पणात आयव मरण दुर्गंगनी स्वयरा तुटला स्वर्गीच देवाला आयव मरणाची बाई काय सांगू मौज फौज. त्या बाईला आयव मरण पाहिजे. प्रत्येक हातात नाहीये. कोणे दिवशी यम येईल चालून, कोणे दिवशी प्राण जाईल घेऊन. फक्त आहे तोपर्यंत जीवनाचा आनंद घ्या. आहे तोपर्यंत सगळ्या नाती जपा, सगळ्यांवर प्रेम करा. नाती पक्षासारखी असतात, सैल सोडावी तर उडून जातात, घट्ट धरावी आयुष्यभर साथ देतात. माहेरच्या आणि सासरच्या दोन्हीकडच्या माणसाने एका आईसाठी वर्षानं स्मरण असताना सुद्धा आज तुम्ही आलात. म्हणून 12 वाजता जाता एवढं सांगेन, त्यांच्यामध्ये जेवढे चांगले गुण होते त्या ज्ञानेश्वर महाराज